नमस्कार. या हॉलमध्ये जे आलेले लोक आहेत जे सर्व तब्येतीच्या बाबतीमध्ये क्षण प्रतिक्षण सजग असलेले लोक असावे. ते सरांचा माझा परिचय तसा स्वाध्याय परिवारामुळे झाला होता. आपले गिरीश भाऊ रहाणे त्यांचा आणि आमचा परिचय संस्कार निकेतन शाळेमुळे झाला होता. परंतु सरांचं जे काम आहे ते खरोखर असं एक वेगळंच काम आहे. आता मी स्वतः जरी रसाहार करत नसलो, माझी स्वतःची शेती असल्यामुळं मी दररोज किमान एखादं पेरूचं पान खायचं किंवा एखादं पपईचं पान खाऊन बघायचं, आंब्याचं पान खाऊन बघायचं किंवा ते करटुलं कारलं असतं त्याचं एखादं अर्धासा फुलपात्र थोडासा ज्यूस घेऊन बघायचा. म्हणजे असे प्रयोग हे सतत सातत्याने माझे चालूच आहे. एखाद्या हॉटेलमध्ये लिहिलेलं असतं, इफ यू सॅटिस्फाईड देन यू टेल्स अस अदर्स. म्हणजे आता रसाहार हा जो विषय आहे हा एकदम पचनी पडण्यासाठी ज्यावेळेस आपण एखाद्या हॉस्पिटलमधून ज्यावेळेस एखाद्या प्रसंगातून बाहेर येतो आणि हातबल जेव्हा आपण होतो त्याच वेळेस आपल्याला याचं महत्त्व कळणार आहे. आता आम्ही 78-79ला कॉलेजला असताना आमचा एक सक्का चुलत भाऊ तो जिम वगैरे करायचा. पण त्याचे नॉर्मल असे थोडेसे पाय थोडेसे सुजले होते. तर त्यावेळेस त्याला मुंबईपर्यंत आम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागली. जसलोक हॉस्पिटलला तो 20-22 दिवस होता. आता आमचं कुटुंब थोडं सदन असल्यामुळं आम्ही त्यावेळेस 20-22 हजार रुपये त्या परिस्थितीमध्ये खर्च करू शकलो तेव्हा. पण त्या शवागारामधून बॉडी ज्यावेळेस आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेस तिथं किरण भाऊ लिहिलेलं होतं, हे भगवंता तुझी वस्तू तुलाच देऊन जातो. त्याच दिवशी मी तब्येतीच्या बाबतीमध्ये असं सजग झालो की वित्ताच्या मागे पळायचं का तब्येतीच्या मागे पळायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आता आपण नुसतं म्हणतो पॅकेजची सॅलरी, पॅकेजचे पगार, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे. भौतिक सुखासाठी जी काही रॅट रेस चाललेली आहे, पती पत्नी जॉब करतायत तो करावाच लागणार आहे, कारण त्यांना क्वालिटीचं एज्युकेशन मुलांना द्यावं लागणार आहे. आईवडिलांना चांगल्या प्रकारचं जे हेल्थ म्हणतो आपण त्याच्यासाठी आरोग्यासाठी पैसा लागणार आहे. एक चांगलं आपलं स्वतःचं घर असावं त्यासाठी वित्ताची गरज आहे. मग आता पती पत्नी घराच्या बाहेर पडणं हे स्वाभाविक झालं. मग त्याच्यामध्ये राहिला प्रश्न संस्काराचा, युक्त आहार विहाराचा. दीर्घकाळ मिटिंगा चालतात, जेवण वेळेवर नाही. मी बघितलेलं आहे जाधव साहेब, प्रायव्हेट ठिकाणी ज्याला 1 लाख रुपये सॅलरीचे माणसं मी स्वतः अनुभवलेले आहे. जे जेवणाचा टिफिन सर त्यांचा संध्याकाळी रिटर्न आलेला आहे, खाताच नाही आला तो. दररोजचा प्रोग्राम हा, सारख्या मिटिंग, हे झालं का ते झालं का ते. वरून त्यांनी काय म्हणायचं, काय तुमचं लक्षच नाही. अहो तो माणसाचा दररोज डबा परत जातोय तरी तुम्ही म्हणता लक्ष नाही. मग आता कसं काम करायचं असा प्रश्न आहे. एकंदरीत या रसाहाराच्या बाबतीमध्ये मी एवढंच सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या जाधव भाऊंनी त्यांचा अनुभव सांगितला की किती प्रॉब्लेम शरीरामध्ये असतात. आपण जास्तीत जास्त फॉलोअप याचा घेतला पाहिजे रसाहारचा. त्या सांगितलेल्या ज्या काही पाककृती आहे त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने ते पदार्थ तशा पद्धतीने घरामध्ये आपल्या बनवून आपल्या पूर्ण परिवारासाठी त्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त कीप अवे फ्रॉम डॉक्टर असं आपण राहावं. यांच्या कार्यक्रमासाठी मी चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि निरंतर हे कार्य असं सतत चालत राहावं असं मी किरण सरांना धन्यवाद देतो आणि थांबतो.